साताऱ्याची जागा आपल्याला मिळावी यासाठी उदयनराजे प्रयत्न करतायत आणि त्यासाठी ते काल रात्रीच दिल्लीमध्ये दाखल झाले। उदयनराजेंनी अमित शहांकडे भेटीची वेळ मागितली, मात्र अजूनही शहांकडून वेळ मिळाली नसल्याचं कळतंय। अमित शहांनी जर आजची वेळ दिली तर दुपारनंतर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, आज उदयनराजे आणि अमित शहा यांची भेट होणार का, तोडगा निघणार का? हो, आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार उदयनराजे हे दिल्लीत आलेले आहेत। त्यांनी अमित शहांकडे भेटायची वेळ मागितलेली आहे। उदयनराजेंना आपल्याला सर्वांना माहिती आहे की साताऱ्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून लढण्याची इच्छा जरूर असू शकते, परंतु अजूनपर्यंत त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये। दुसऱ्या बाजूला महायुतीकडून नेमकं कोणता उमेदवार दिला जाणार याविषयी सुद्धा अस्पष्टता आहे। त्यामुळे उदयनराजेंनी थेट दिल्ली गाठली आहे आणि अमित शहा यांच्या सोबत या सगळ्या विषयावर चर्चा होऊ शकते असा अंदाज आहे। आता उदयनराजे या सगळ्या बाबतीत अमित शहांना कधी भेटणार, त्यांची वेळ नक्की कधी ठरणार आणि मग त्या चर्चेतून नेमकं काय समोर येणार हे सगळं आपल्याला कळण्यासाठी थोड्या क्षणांची वाट पाहावी लागेल। परंतु उदयनराजे हे दिल्लीत आलेले आहेत। दिल्लीमध्ये येऊन ते अमित शहांची भेट घेणार आहेत आणि स्वाभाविक पहिल्या यादीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झालेली नाही आणि त्यानंतर ज्या प्रकारचा एक आपण आउटरीच पाहिला होता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, तर त्यावरून हे सगळं नक्की आहे की उदयनराजेंची भेट ही स्वाभाविक आता जी दिल्लीमध्ये होणार आहे त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ, आगामी लोकसभा निवडणूक याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे। सोमेश, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।